नेहा ॲज अ पर्सन लग्नानंतर बदलली? ॲब्सोल्युटली, हो ॲब्सोल्युटली. जे मी म्हटलं ना की माझ्यामध्ये पर्सनल ग्रोथ जी खरी झाली ती लग्नानंतर झाली. कारण लग्नाआधी माझे असे काय खूप अफेअर्स झालेत किंवा मी काय खूप रिलेशनशिप्समध्ये होते नाही असं नाही, पण ते काय खूप काळ चालले नाही. तर मी बऱ्यापैकी इंडिपेंडेंटली ऑपरेट खूप करत होते, जे लग्नानंतर तसं नसतं. लग्नानंतर यू आर मॅरिड टू समवन. माझा नवरा स्वतः अत्यंत एक अल्फा पर्सनॅलिटी आहे आणि मला खूप बदलावं लागलं स्वतःला. पण तुम्ही ते प्रेमा करता करता आणि काहीच चुकीचं नाही आहे. आणि जिथे यू हॅव टू मेक चेंजेस, म्हणजे जसे मी चेंजेस केले तसे काही त्यानेही केलेले आहेत. आणि त्याशिवाय कोणतेही लग्न सुखासुखी टिकत नाही. तर पण मला खूप असं रिअलाइज झालं की आधी माझ्या आयुष्यात मला निर्णय घेण्याआधी विचारच नाही करावा लागायचा. कारण मला माहिती आई वडील तर माझ्या साईडनेच आहेत, पण आज लग्न झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल समजा मी एखादं, अच्छा त्याला विचारायला माझ्या इंडस्ट्रीबद्दल काहीच माहित नाही की आमचे आउटडोर शेड्यूल असतात किंवा प्रमोशन्स असतात किंवा काय असतं, त्याला काहीच माहित नाहीये. तर ते प्रत्येक वेळी त्याला समजवणं किंवा त्याची ती कुठेतरी अपेक्षा असणं की लग्नानंतर मला बायको घरी पाहिजे माझ्या, तर ते या सगळ्या गोष्टींचा सांभाळ मला करावा लागला. आणि मी तो आनंदाने केला, कारण मी माझं प्रोफेशनल आयुष्य पुरेपूर जगले होते. मी काही विशित लग्न नाही केलं. माझं असं नव्हतं की हाय मेरे तो ख्वाब ही अधूरे रह गए, ख्वाब कुछ ज्यादा ही जी लिए थे मैंने बोला भाई थोड़ा भी शादी भी कर लो, थोड़ा घर में भी रह लो. तर मी पण ते पण पुरेपूर जगले होते. म्हणून इवन दो दे आर सॅक्रिफायसेस, दे डिडंट लुक लाईक सॅक्रिफायसेस टू मी. आय वॉन्टेड टू डू देम. करेक्ट करेक्ट. आणि तू आत्ता यू करेक्टली सेड की तू विशित लग्न नाही केलं. आणि एक पर्टिक्युलर म्हणजे जो लग्नाचा टिपिकल क्रायटेरिया आपल्या सोसायटीने सेट केलाय, त्यात ती एज क्रॉस करून लग्न केल्यानंतर कदाचित, म्हणजे हा माझाही अनुभव आहे की आपण आपल्या थॉट्सने खूप मच्युअर असतो. Absolutely. आपल्याला माहिती असतं आपल्याला एक्झॅक्टली काय हवंय, आपल्याला काय नकोय. आणि तू म्हणालीस आत्ता की ते सॅक्रिफायसेस आहेत, पण ते वाटत नाहीत सॅक्रिफायसेस. करेक्ट डिसिजन असतो ना हा, की आपण थोडंसं उशिरा लग्न करूया, नो मॅटर व्हॉट. आपण क्लिअर असतो की आपलं विजन काय, आपल्याला आयुष्यात पुढे काय हवंय. पण हे सगळ्यांकरता लागू नाही. बरोबर. कारण मी लहानपणापासून काम करत असल्यामुळे, माझं आयुष्य वेगळं असल्यामुळे, मी ॲम्बिशियस असल्यामुळे मला हे योग्य वाटलं. पण जरुरी नाही आहे प्रत्येक मुलीने या लेवलचं ॲम्बिशियस असणं. एकतर आपण जी इंडस्ट्री निवडली आहे त्याच्यामध्ये टायमिंग वगैरे काही नसल्यामुळे आपल्याला ऑप्शन नाही आहे. पण प्रत्येक करिअर हे इतकं डिमांडिंग नसतं, प्रत्येक मुलीचं इतकं ॲम्बिशियस असणं गरजेचं नसतं. काही काही मुलींना मातृसुखमध्ये आपली वाढ दिसते, आपलं पर्पज दिसतं. तर इट्स नॉट वन फॉर्म्युला ॲप्लिकेबल टू ऑल.